नमस्कार रसिक हो, आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आम्ही आपल्यासमोर सादर करत आहोत परभणीतील थोर साहित्यिक बी रघुनाथ यांच्या कादंबरीचं अभिवाचन. आडगावचे चौधरी. सहभाग किशोर पुराणिक, क्रांती दैठणकर. दिग्दर्शन किशोर पुराणिक. निर्मिती स्नेहल पुराणिक. सादर करीत आहोत अभिवाचन आडगावचे चौधरी. आडगाव वसलं. सूर्य चंद्राच्या उदयास्ताची आवर्तन राहिली. ऋतुराजाची प्रसाद चिन्ह नियमानं प्रकट होऊ लागली. पावसाळे येत राहिले. हिवाळ्यातलं हिरवं नवल आडगावच्या जीवनात कसं ओतू लागलं. आकाशानं जे जे दिलं ते ते आडगावानं आदरानं घेतलं. मातीला राबवायला आणि मातीत राबायला आवश्यक असलेले श्रम आणि श्रद्धा आडगावात प्रतिक्षणी प्रतिवर्धित होत राहिली. गावातली आणि गावाभोवतालची झाडं वाढत वाढत आडगावच्या वस्तीचं वय वाढवत राहिली. न खंडणारं काळं डोम पाणी आणि काळी कसदार भूमी या गोष्टींनी वस्तीला रमविता कायमचं बांधून टाकलं. आणि मग माणसातल्या मस्तीचा धिंगाणा सुरू झाला. जवळच्या 10-15 कोसात आडगावच्या चौधऱ्याचं नाव अनेक कारणांनी अनेक मुखी झालं होतं. आडगावच्या चौधऱ्याचा नाममहिमाच असा होता. यात्रेच्या किंवा तशाच इतर गर्दीच्या ठिकाणी उंची पोशाख केलेला एखादा ऐटबाज आणि आकडू माणूस धसमुसळ करत माणसांना रेटत पुढं सुरू लागला की धक्का लागून चिडलेली माणसं त्या दिवाखाकडे बारकाईनं पाहायची आणि म्हणायची, "ओ आडगावचे चौधरी, तर माणसासारखं चाला." मंडळी, आडगावचे चौधरी चांगलाच डामडौल करीत हे खरं होतं. पण ते माणसासारखं चालत वागत नव्हते की काय कोण जाणे. पोशाखी माणसानं ते ऐकलं की आडगावचे चौधरी हे सहजच लाभलेलं नामाभिधान भूषण मानावं की दूषण समजावं हे न समजल्यामुळं तो ओशाळून जात असे. एकदा म्हणे असं झालं की आडगावच्या एका सोनाराची पोरगी 5-6 मैलावर असलेल्या धारपिंपरीच्या देशमुखानं पळवली. यात्रेतली भेट, गर्दीतला हवासा वाटणारा कोपराचा धक्का, त्या धक्क्यातून फुटलेले विजांचे फटकारे, डोळ्यांनी घेतलेला मनाचा तड, जवळीक मिळवण्याची आतुरता. अनुरागाच्या अग्निशिखेवर आपली अंतःकरणं टेकून ती पाखरं थांबली. हात धरल्यावर बोलाचाली झाली. मनोगतांची सर्वच सूत्र शब्दांनी स्पष्ट झाल्यावर ती जुळती ठरली आणि मग गुंफीत गेली. आडगावच्या सुवर्णकाराची पोरगी म्हणजे मुशीत ओतून काढलेली मुसमुस होती. आडगावच्या पाण्यावर पोचलेली ज्वानी तिच्या अंगारंगात नुसती नळनळत होती. धारपिंपरीचा देशमुख लपून छपून आडगावच्या वस्तीला रात्री मुक्कामाला येऊ लागला. प्रेयसीच्या प्रतीक्षेतील औत्सुक्याचं चांदणं त्याच्या वाटेवरती सांडू लागलं आणि रात्रभर तिच्या जागलेल्या आणि जागवलेल्या डोळ्यातली लाली आभाळात फुटली की तो निघून जाऊ लागला. आडगावच्या पाणंदीतले भोले संध्याकाळीच खुसफुसू लागत. आडरानातील झोपाळ झाडांच्या सावल्या गर्द होऊन एकमेकात घट्ट मिसळून जात. आडगावातील देवळं रात्री खूप उशिरा रिकामी होत. जवळचे बाजारहाट बहरून जात. आणि मग आडगावच्या सार्वजनिक विहिरीत एका निद्राजड नेत्राच्या किशोरीचा पोहरा पुन्हा पुन्हा पडत राहील आणि बुडू लागेल. रागूनं चोच मारलेल्या फळाला येणाऱ्या माधुरीसारखाच हा सगळा प्रकार मधुर वाटू लागला. मग बातमी फुटली. सोनाराची पोरगी धारपिंपरीच्या देशमुखाचा हात धरून पळून गेली. मग निराळ्या शब्दात ती बातमी प्रकट होऊ लागली. देशमुखानं सोनाराची पोरगी पळवली म्हणे. ज्या दिवशी ही भानगड उजेडात आली आणि उजेड झाला तोच धारपिंपरीची प्रौढ समजदार मंडळी देशमुखांच्या वाड्यात हजर झाली. आडगावाच्या चौधऱ्याला गाव जाणून होतच,
देशमुखांच्या अशा वर्तनानं गावावर नसतं संकट येणार हे आता नक्की झालं होतं. आता सरळ आडगावला जाऊन चौधऱ्यांची क्षमा मागावी आणि सोनाराची पोरगी सन्मानानं परत करावी हेच हिताचं होतं. पण देशमुखाचं तरुण रक्त विरोधांना जुमानण्या इतकं पातळ नव्हतं. त्यानं सरळ सांगितलं, चौधऱ्यांचा आम्हाला मुळीच भय वाटत नाही. हा, पण गावावर जर काही संकट आलं तर आम्ही स्वतःहून चौधऱ्यांच्या हाजीर होऊ. अजाण हट्टाच्या ताठरपणापुढं अनुभवाची जाणीव काही करू शकली नाही. माणसं आली तशी परत गेली. देशमुखानं हलकेच आपल्या प्रेयसीकडे बघितलं. लाजून तिनं खाली पाहिलं आणि पायाच्या अंगठ्यानं ती जमीन उकरू लागली. नखानं संकट उडवण्याचं सामर्थ्य तिच्यात होतं हे मात्र नक्की. वरवाड्यातल्या भरलेल्या बैठकीत ही बातमी चाचरत आणि दपकत निघाली. लोडाला टेकून बसलेल्या आणि जवळच्या एका माणसानं करून दिलेलं पान चावायला आरंभ केलेल्या राजाजी चौधरीनं गरजून विचारलं, काय हे खरंय का सगळं? त्यांचा करडा आवाज साधं संभाषण झालं तरी चांगलाच तापून निघाला होता. तो ऐकताच मोकळेपणानं बसलेली बैठकीतली माणसं भेदरली आणि सावरून बसली. राजाजी चौधऱ्याच्या अंगात एखाद्या विचित्र अनावर शक्तीचा संचार व्हावा त्याप्रमाणे ते तडफडून उठले आणि दारात उभं राहून त्यांनी रामोशाला हाक मारली, काशा! थोरा मोठ्यांच्या तोंडातून काशीनाथ असं संबोधन रामोशाला उद्देशून निघेल हे अशक्यच होतं. काशा असा कर्णकठोर उच्चार ताणताना शातून निघालेले आकारांचे प्रतिध्वनी भेदरून स्तब्ध झालेल्या वातावरणाला नुसते झडपीत गेले. वरवाड्यातलं वातावरण फार गरम झाल्याची ती खोड होती. काशानं शिळ्या भाकरीचा पहिलाच घास दातात रगडायला आरंभ केला होता. त्यानं लगेच पाण्याचा घुटका घेतला, तो घास गिळला आणि मुंडासं सावरत धावत धावतच तो वरवाड्यावर आला. त्यानं विचारलं, मालक मालक जी हो, बनविल तर मला. चौधऱ्यांनी मुलीच्या आईवडिलांना बोलावून घेतलं. खरं काय आहे याची चौकशी केली आणि वेळीच ही वार्ता का कळवली नाही असं धमकावलं देखील. पण असा काही प्रकार होईल याची आईवडिलांना मात्र काही कल्पना नव्हती. आणि तसंच काही असतं तर चौधऱ्यासारख्या गावाच्या रक्षकाला त्यांनी कळवलं नसतं का? झाली ही चूक मोठी होती. क्षमा याचनेसाठी त्या जोडप्यानं हात जोडले होते. मुलगी कुठेही असली तरी सुखात राहावी अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली. चौधऱ्यांनी त्या सुवर्णकाराकडे एक डोळा आकुंचित करून पाहिलं. फक्त त्यांच्या पाहण्यातला अभिप्राय कुणालाच कळून येण्यासारखा नव्हता. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ते सोनाराचं जोडपं गावाला वळसा घालणाऱ्या ओढ्यामध्ये मरून पडलेलं आढळलं. काशाचे डोळे त्या दिवशी अधिकच लाल दिसत होते. त्या जोडप्यानं आत्महत्या केली होती की त्यांचा खून झाला होता काही कळत नव्हतं. कुठं काही पुचपुचही करता येत नव्हती. कुठं कुणाजवळ सहानुभव प्रकट करता येत नव्हता किंवा कुणी अधिक चौकशीच्या भानगडीत पडेल हेही अशक्यच होतं. मग एका रात्री जेवण वेळ टळल्यावर धार पिंपरीच्या देशमुखाच्या वाड्यापुढं तोट्याच्या बंदुकीचा एकदम दाण असा बार झाला. किंकाळी फोडण्या इतकीही भयाला सावधता राहिली नाही. अंधार आणि आडोसा करून ते चळचळ कापू लागले. चौधरी आला, चौधरी आला, चौधरी आला, चौधरी आला. हीच कुजबूज भिंती भिंतीतून फुटली आणि लगेच दारांचे अडसर सरकले गेले. खरंच चौधरी आले होते. काशा रामोशानं बंदुकीचा बार केला होता. चौधरी एका उमद्या घोडीवर स्वार होते. घोडी फुरफुरत होती, खुरांनी जमीन उकरू पाहत होती. चौधरी लगाम सावरून तिच्या संघर्ष सिद्धीला जणू अडवीत होते. मशाली ढंढणत होत्या आणि 30-35 सशस्त्र माणसांचा जमाव आव्हानाच्या थाटात सुसज्ज उभा होता. मग काही समजूतदार आणि वयस्कर माणसं हात जोडून सामोरी आली. देशमुखांकडून घडलेला हा अपराध अक्षम्य होता, पण राजाजी चौधऱ्यांच्या औदार्याला आवाहन करायला केवढा चांगला अवसर लाभला होता. चौधऱ्यांनी फक्त अ आणि ह चे भरीव कठोर उच्चार होऊ शकतील असंच हास्य केलं. ते त्यांच्या जबड्याच्या भागात कुठेतरी दडून ठेवलं होतं की काय न कळे.
मनाच्या कुठल्याच मृदू ओलसर भागाचा स्पर्श त्या हास्याला नव्हता. एखाद्या खल पुरुषाला शोभेल असं भयप्रद हास्य होतं ते. गावकऱ्यांनी लगेच घराघरातून होती नव्हती तेवढी सगळी संपत्ती चौधऱ्यांच्या पायावर आणून ठेवली होती. चौधऱ्यांनी रुकार दिला नाही किंवा इन्कारही केला नाही. क्षणभर तिकडं पाहिलं न पाहिल्यासारखं करून त्यांनी देशमुखांच्या दाराकडं नजर वळवून काशा रामोशाला इशारा केला. काशा आणि त्याच्या जोडीदारांनी देशमुखाला आणि त्याच्या प्रेयसीला ओढत ओढत बाहेर आणलं आणि पूर्वी सगळं बेदबात आखल्याप्रमाणे त्यांना परस्परांसमोर काही अंतरावर बांधून टाकलं. तोच सोनाराच्या मुलीच्या अंगाला आच लावली गेली. वस्त्र पेटवली, मोठा भडका झाला. तिचं ओल अंग चट चट वाजत शिजून निघालं आणि अखेर ती भाजून खाक झाली. वेदना असह्य झाल्याचा बारीक चित्कारही निघाला नाही. दयेची याचना तर त्या मुलीनं मुळीच केली नाही. तिच्या सहनशीलतेनं चौधऱ्याचं क्रौर्य आणि कठोरतेच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या की काय कोण जाणे. असं होतं आडगावचं पाणी. मग देशमुखाच्या पायाची पहिली चिंधी पेटली. चटके बसू लागताच तो ओरडू लागला, आ आ आ वाचवा वाचवा. कच्च मडक. चौधऱ्यांनी आपलं ठराविक भयानक हास्य केलं आणि म्हटलं, नादान, अरे आडगावची पोरगी पळवायला फार दम लागतो या. जोखलस का? पोरीचं पाणी जोखलस? मग जळून खलास होईपर्यंत देशमुखाच्या किंकाळ्यांनी ते गाव भरून गेलं होतं. पायाशी आलेली रक्कम चौधऱ्यांनी जळून खाक झालेल्या सोनाराच्या पोरीच्या सांगाड्या पुढे ठेवली आणि मग अंधारात तोंड घेऊन उपरण्यानं डोळ्याच्या कडा त्यांनी उगाच पुसल्यासारख्या केल्या आणि काशाला पुढं घालून ते वरवाड्यावर आले. दिवसांमागून दिवस जात राहिले, पिढ्यांमागून पिढ्या बदलत राहिल्या, पण चौधऱ्यांची वृत्ती मात्र प्रत्येक पिढीमध्ये तीच राहत गेली. पुढं बाळाजी चौधरी आपली पोरगी बाजीराव देसायाच्या थोरल्या मुलाला द्यावयाचा मनसुबा करून होता. पोरगा दिसण्यात उमदा आणि उमेद वाढविल असाच होता. शिवाय झाडगावच्या आसपासच्या 3-4 वाड्या धरून देसायांना चांगली 15,000ची आमदनी होती. ठिकाण पटकन नजरेत भरण्यासारखं होतं. काही वजनदार नातेवाईकांकडून चौधऱ्यांनी निरोप करून पाहिले, पण देसायांनी कानावर घेऊन कानाड केले की आणखी काय झालं कुणाला माहीत. काही जबाब आला नाही. मग आपल्या झुपकेदार मिशांवर चौधऱ्यांनी अंगठा आणि तर्जनी फिरवली आणि स्वतःला ऐकू येईल असा दीर्घ हुंकार गेला. एके दिवशी ते स्वतः देसायांच्या झाडगावी गेले. किंचित अधुदृष्टीच्या थोरल्या देसायांनी प्रश्न केला, कोण? नमस्कार नमस्कार, मी बाळाजी चौधरी आडगावकर. मुलीच्या बापाची सगळी लीनता आणि शालीनता अंगी आणून चौधऱ्यांनी उत्तर दिलं, मी बाळाजी चौधरी आडगावकर. ओ हो हो, बाळाजी चौधरी आडगावकर. अहो या 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 या, बसा बरं इथे, या या या. हो हो हो. असं स्वागत करून देसाईंनी त्यांच्या हाताला धरून आपल्या शेजारीच त्यांना बसवलं. कुशलाची सगळी विचारपूस झाल्यावर मधल्या घराकडं तोड करून देसाईंनी फरमावलं, अहो ऐकलं का? अहो आडगावचे चौधरी आले आहेत, जरा उपहाराचं लवकर तयार करा. इतक्यात रुई फुलांचे रेशमी काठ असलेलं धोतर नेसलेला तेजपुंज गौरवर्णी, डोक्यावर संजाब असलेला आणि गळ्यातली सुवर्णाची कंठी सावरण्याचा चाळा करणारा एक तरुण बैठकीमध्ये कपडे घालण्यासाठी आला. त्याची स्नानसंध्या नुकतीच आटोपली असावी. थोरल्या देसाईंनी त्याच्या ऐटबाज चालीचा अभिमान अंतर्यामी साठवत म्हटलं, कांतराव, अहो हे आडगावकर चौधरी. अहो नमस्कार करा त्यांना. असू द्या असू द्या असू द्या. कांतरावांनी नम्रतेने चौधऱ्यांना वंदन केलं. चौधरी कांतरावकडे नुसतं पाहतच राहिले. देसाई आतिथ्यशीलतेमध्ये फार नामांकित होते
आणि चौधऱ्यांचा मुक्काम चांगला 8-10 दिवस त्यांच्याचकडे होता, तरी ते त्यांना जाण्याची मुळी भाषाच करू देत नव्हते. अहो राहा हो. अहो आधीच तुम्ही दुर्लभ आणि अशात आलात काय लगेच जातो काय म्हणता. काय हो, हा आमच्या इथलं जेवण आवडलं नाही वाटतं तुम्हाला. अहो वा वा, असं कसं म्हणता. अहो मग राहा. नाही, खरं म्हणजे मी तर आपण आम्हाला कायमचं पदरात घ्यावं म्हणून आलो आहे. मंडळी चौधऱ्यांनी मनोगत उघडं करून सांगितलं. थोरले देसाई मात्र विचित्र तऱ्हेनं हसले. आता ते हसले की त्यांनी उपहास व्यक्त केला काही कळलं नाही. जरा विचार केल्यासारखं करून त्यांनी म्हणजेच बाजीरावांनी चौधऱ्यांचा हात धरला आणि त्यांना एका प्रशस्त लादणीत घेऊन गेले. तिथं पडलेल्या भरलेल्या थैल्यांचे वेगवेगळे ढीग आणि त्यावर लावलेल्या चिठ्ठ्या त्यांना वाचून दाखवल्या. म्हणजे दाभाडकर देशमुखांचे 20,000 येऊन पडले होते. रांजणगावच्या आबासाहेब लाख यांचे 30,000 आणि सगळ्यात वरचा आकडा होता तो 40,000. आता हा आगाऊ आलेला हुंडा परत कसा करावा याचा खोल विचार करून सुद्धा थोरल्या देसायांना मार्ग सापडत नव्हता. आमच्या बाळाजींची छाती फुटून गेली नाही हेच नवल. वा वा असे प्रशंसोद्गार काढत त्या कुमट लादणी बाहेर चौधरी आले. आणि मग मात्र त्यांच्या जाण्याच्या घाईला थोरल्या देसाईंनी मुळीच अडथळा केला नाही. चौधरी खालच्या पायरीवर उतरले तोच त्यांना देसायांचं मुक्त हास्य ऐकू आलं. काय बदमाश थेरडा आहे हा, असं स्वतःशीच म्हणत चौधऱ्यांनी रिकिबीत पाय घातला आणि घोड्याला टाच मारली. म्हणजे आता चौधऱ्यांनी काही बोलायचं असेल तर 40,000च्या वरचं बोलावं आणि विशेष म्हणजे रक्कम आगाऊ आणून जमा करावी. 40,000 काय, 40 कवड्या द्यायच्या लायकीचंही देसायाचं घराणं नाही. घोड्याच्या गतीबरोबर चौधऱ्यांचे विचार चौखूर धावत होते. घरच्या मंडळींनी रात्री भोजनोत्तर पाय दाबताना चौकशी केली तेव्हा चौधरी शांतपणे म्हणाले, जुळेल जुळेल. आणि मग त्यांनी आपली मान अशा झोकात हलवली की जणू त्यांना म्हणायचं होतं, पाहून घेईन पाहून घेईन. वेळ सांगून येत नाही, पण असं म्हणतात ते कोणत्या अर्थानं हे बाळाजींना समजलं नाही. पण त्यांना हवी असलेली वेळ मात्र सांगूनच आली होती. म्हणजे मंडळी त्याचं झालं असं की एकदा रामदेवळीचे दडके चौधऱ्यांकडे आले. दडक्यांचं आणि देसाईंचं कालांतरातून चालत आलेलं हाडवैर चौधऱ्यांना ठाऊक होतं. मी आले असं आता वेळेनं सांगायला पाहिजे होतं का. खोकल्या पडशानं चौधऱ्यांचा चेहरा हुंगरून लाल बुंद पडलेला पाहून दडक्यांनी विचारलं, काय हो, तब्येत बरी नाही की काय या तुमची. या 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 दडके या. अहो फार काही नाही, हे पाणी बदलामुळं व्हायचं असं. नाही, मी म्हणतो का कुठल्या दौऱ्यावर वगैरे गेली होती का काय स्वारी. इथे झाडगावला गेलो होतो देसायांकडे. असं हो. काही विशेष. अहो तसं काही नाही, पण पाहू नये ते पाहिलं आणि ऐकू नये ते ऐकलं. हो. म्हणजे काय म्हणायचं काय आहे तुम्हाला. अहो म्हणजे काय, तुमची नव्यानं बदनामी ऐकायला मिळाली. काय सांगता काय. असं म्हणून चौधऱ्यांनी पेटाऱ्यातल्या नागाला पहिली टिचकी मारताच तो जागाहून फणा उभारतो की नाही हे पाहणाऱ्या जादूगाराच्या शोधक नजरेनं दडक्यांकडे पाहिलं. दडक्याची अहंता भरपूर डिवचली गेली होती. ती रागानच म्हणाली, तो हरामखोर थेरडा अद्याप आम्हाला शिव्या देतच असतो की काय म्हणतो मी. अहो शिव्या नाही तर शिव्यांसोबत शाप सुद्धा. हो असं हो, अहो असं कसं म्हणता तुम्ही. खरंच आहे. नाही, ते काही नाही. चौधरी
या देसाईला एकदा चांगलाच हात दाखवला पाहिजे, पण तुमची मदत पाहिजे हा. अहो हेच मी तुमच्याकडून ऐकण्यासाठी अगदी उत्सुक झालो होतो. मी म्हणजे तुम्हाला हवी ती मदत करायला तयार आहे. अगदी एका पायावर तयार आहे. हो. वा. मंडळी त्याच बैठकीत हातात हात जुळवून एकमेकांना मदत करण्याची वचनं, अभिवचनं आणि आश्वासनं देखील बळकट झाली. शिवरूप नावाच्या रामोशाला चौधऱ्यांनी बोलावून घेतलं आणि जवळपास कोणी नाही ना असं पाहून हलकेच ते त्याला म्हणाले, शिव्या इकडे. तयारी ठेव, आपल्याला निघायचं लवकरच. आलं ध्यानात. निघण्याची तयारी शिव्याला ठाऊक होती. जी हो असा रुकार देऊन तो तयारीला लागला. देसायांच्या घरावर डाका घालण्यासाठी चौधरी, दडके आणि मंडळी निघाली. हल्ला कुणी करायचा, प्रतिकार झाला तर कसा थोपवायचा, लूट कोणत्या मार्गाने कुठे न्यावायची, या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली. लूट दडक्यांनी न्यावी आणि मग प्राप्तीचा अर्धा वाटा चौधऱ्यांना द्यावा. काही प्रतिकार झाला तर चौधऱ्यांनी तो मोडून काढावा, असं सगळं ठरलं. देसाईंनी पैसा कुठे ठेवलाय, कोणत्या लादणीत ठेवलाय, हे सगळं चौधऱ्यांनी त्यांना सांगितलं होतं. ठरल्याप्रमाणे हल्ला झाला. पण काही घटकांपूर्वीच कुठल्याशा लुटारू टोळीनं देसायांचं घर धुवून दिलं होतं. मारहाणी खेरीज दडक्यांना काही करता आलं नाही आणि कसलाच लाभ्यांशही झाला नाही. चौधऱ्यांनी मात्र ठरलेलं ठिकाण सोडून दडक्यांच्या टोळीवर फार मोठा जमाव चालून येत आहे असा नुसता देखावा केला. दडक्यांनी पळ काढला आणि चौधरी देसाईंच्या देवडीवर घुसले, ते डाकू म्हणून नव्हे तर देसाईंचे रक्षक म्हणून. घाबरून थरथरत असलेल्या देसाईला चौधरी म्हणाले, घाबरू नका, घाबरू नका देसाई. मी आलोय ना आता. सहज गावी परत जात असताना मला झाडगावच्या शिवेवर काही संशयास्पद आढळलं म्हणून इकडे आलो. मग त्यांनी नीट चौकशी वगैरे केली, दरोडेखोरांना शिव्या दिल्या, त्यांचा पत्ता लावीन असा निश्चय केला आणि देसाईंना दिलासा दिला. पण देसाई बिचारे पूर्ण कफल्लक झाले होते आणि चौधऱ्यांच्या गळ्यात पडून मोठा हुंदका देण्याशिवाय काही करता आलं नाही त्यांना. चौधऱ्यांनी घरी येताच प्राप्तीच्या अर्ध्या वाट्यासाठी दडक्यांना निरोप केला. लूट मिळाली नाही हो, तेव्हा मी आपणाला काय देऊ, असं रडकं उत्तर दडक्यांनी पाठवून दिलं. प्रत्यक्ष भेटीत शपथा खाल्ल्या, मारुतीचा शेंदूर काढतो असं म्हटलं. पण गाठ चौधऱ्यांशी होती. अशा बनवा बनवीनं चौधरी फसणार नव्हते. लूट निश्चित मिळाली होती आणि त्यातला अर्धा वाटा ठरल्याप्रमाणे चौधऱ्यांना मिळणं आवश्यक होतं. आता दडक्यांनी कदाचित ती रक्कम खर्च केलीच असेल तर हप्त्यानं घ्यायची सवलत चौधरी द्यायला तयार होते. आणि अशा तऱ्हेनं दडक्यांच्या बोडक्यावर न झालेल्या लुटीचा वाटा चौधऱ्यांनी ठेवून दिला होता. मग काही दिवसांनी चौधऱ्यांनी स्वतःहून देसायांकडे निरोप केला. आगाऊ हुंडा किती पाठवायचा. देसाई आपण होऊन आडगावला आले. त्यांनी चौधऱ्याच्या पोटात मान घालून म्हटलं, अहो मी पूर्ण नागावला गेलोय, मला लाजवू नका. आता व्याही म्हणून तुम्हीच मला पदरात घ्या. खरं म्हणजे चौधऱ्यांनी देसायाला नागवून त्याची सगळी लूट आपल्या घरी आणली होती आणि आपली पोरगी त्याच्या मुलाला देऊन सोयर संबंध जोडला होता. आणि बिचारे दडके चौधऱ्यांचे हप्ते भरता भरता पार भिकेला लागले होते. मंडळी, काही दिवसांनी एके रात्री चौधऱ्यांच्या वरवाड्यापुढं अगदी उत्तम रोषणाई झाली होती. पांढऱ्या चादरींची आणि लोडांची बैठक भरली होती. वरवाड्याच्या खिडक्यातून चौधऱ्यांचं कलत्र आणि इतर स्त्री समाज बसलेला दिसत होता. नाच रंगासारखे समारंभ चौधरी आपल्या स्त्रियांनाही दाखवीत.
तक्क्या लोढ्यांच्या बैठकीला टेकून खूप मोठा समाज बसला होता. डव आणि तुणतुण्याच्या चालीवर कोल्हाटणी गात होत्या आणि झोकात नाचत होत्या. चौधरी मात्र लोडाच्या नरमाईत आपलं अंग रुतवीत होते. नाचाचा रंग हळूहळू गाढा होत गेला होता. इतक्यात गावातल्या काही जागरूक कानांना कसली तरी भयानक चाहूल लागल्याचा भास झाला. कुत्री भुंकू लागली आणि अचानक एकच हल्लकल्लोळ उडाला. घरांना आगी लागल्या, लूटमार होऊ लागली. वरवाड्याचं मागलं दार फोडण्याचा प्रयत्न होऊ लागला. जलसा मोडला, दिवे फोडले गेले. जिथं क्षणापूर्वी बहारीच्या लावण्या चालू होत्या तिथे भयसूचक आरडाओरड उठली. जिथे विलासाचा रंग भरला होता त्या पांढऱ्या चादरीवर उभ्या तापलेल्या मनातलं रक्त ठिपकू लागलं. क्षणापूर्वी डफाच्या थापेनं जे वातावरण भरून गेलं होतं तिथे आता बंदुकीचे बार निनादू लागले. गावाची निर्दय कत्तल चालली होती आणि भरल्या हाताने लूट चालली होती. कोल्हाटणींनी धावून चौधऱ्यांच्या गळ्याला मिठी मारली. चौधऱ्यांनी एकदम हिसडा दिला आणि ती मिठी सोडवली. भावधन नावाच्या रामोशानं रक्षणार्थ क्षणार्धात चौधऱ्यांना अंधारात ओढलं. तिकडं गाव जळत होतं. माणसं घायाळ होऊन चित्कार काढीत होती. चौधरी, चौधरी वाचवा, धावा, धावा, चौधरी वाचवा, वाचवा, वाचवा. पण रामदेवळीच्या दडक्यांचे साथीदार ठोशाखेरीज बोलत नव्हते. धार पिंपरीच्या देशमुखाच्या वंशातले एक देशमुख आपल्या जोडीदारांना म्हणत होते, एक माणूस शाबूत ठेवू नका, एक माणूस शाबूत ठेवू नका, एक घर सोडू नका. आबाजी चौधऱ्यांना आपल्या वरवड्यातल्या संपत्तीचं आणि मुलाबाळांचं काय करावं असं कोडं पडलं. सू सू करत आलेली एक गोळी आबाजी चौधरीच्या छातीत घुसली आणि त्यांचा पांढरा शुभ्र बंदाचा अंगरखा छातीशी रंगून निघाला. रामोशांनी त्यांना सावरलं आणि एका चोर नदीच्या दारापाशी आणलं. पण चौधरी त्याला बोलले, भावड्या भावड्या भावड्या, माझा नाच सोड, माझा नाच सोड. सोनाजीला पाळण्यातून उचल आणि त्याला कुठेतरी सुरक्षित स्थळी ने. जा तू जा. त्याने कणत छातीला जखम झालीये त्या भागाला दाबून धरलं. त्यांची पत्नी पतिराजांना शोधत त्यांच्याकडे आली. पण त्यांच्या कडेवरचं मूल त्या भावड्याला ओढून घेतलं आणि त्यांचा हात धरला त्यांना सोबत लपवण्यासाठी. पण इतक्यात आणखी एक बार झाला आणि चौधऱ्यांच्या सौभाग्यवती पतिराजाच्या अंगावर पडल्या आणि विटंबनेतून कायमच्या सुटल्या. मंडळी, वरवाड्यातली लूट न्यायला 2 दिवस लागले होते. इतकी मोठी ती लूट होती. 2 रात्री गाव नुसतं बेचिराख होत होतं. पण दडके आणि देशमुखांना नुसता द्वेषच त्यांच्या मनात उद्विग्न होत होता, धुमसत होता आणि भडकत होता. चौधऱ्यांचं कुळ निसंतान केल्याशिवाय दडके आणि देशमुख गाव सोडायला तयार नव्हते. सोनाजी नावाचा चौधऱ्याचा मुलगा आणि भावड्या नावाचा चौधऱ्यांचा शरीररक्षक हे दोघं मात्र अद्याप सापडत नव्हते. विहिरीच्या कपारी, मातीचे ढिगारे, गवताची आणि कडब्याची बुचाडं, झाडाची पानं वारून सारून पाहिली तरी हे दोघ जण मात्र कुठेही सापडत नव्हते. रामोशाचं घर तर निव्वळ नांगरून निघालं. चौधऱ्याच्या वरवाड्याची सगळी पडझड झाली. रस्ते रक्ताने माखले, माती हाडकांनी फुलली, वास्तू आक्रोशाने भरली. आडगावच्या चौधऱ्याचं प्रेत गावाच्या मध्यभागी लटकवल्या गेलं आणि अखेर शस्त्रच थकली तेव्हा दरोडा ओसरला. आडगावचं पाणी न खंडणारं होतं. आडगावची माती कसाची होती. आडगावावरलं आकाश निराळच होतं. या शक्तींनी फुलविलेलं आणि उभारलेलं जीवन कुणीच नष्ट करू शकत नव्हतं. गावाच्या राख रांगोळीला चौधरी आणि त्यांचे पूर्वजच कारण झाले होते. परंतु आडगाव पुन्हा वसलं. आडगावच्या पाण्याचा उपसा झाला. मातीची पुन्हा नांगरून नीट केली गेली. सोनाजी चौधऱ्याला वाजत गाजत आडगावच्या लोकांनी वरवाड्यात आणलं. पुन्हा नव्यानं जीवन सुरू झालं आणि रामोशाच्या खोपटात चौधऱ्यांचा कुळदीपक सोनाजी हा भावड्या रामोशानं प्राणांचा आडोसा करून राखला असल्याचं झगझगीत सत्य रामप्रहरी सुरू झालेल्या जात्याच्या घरघरीवर सुस्वरात गायला जाऊ लागलं. हे आडगावात अनेक मुखी होऊन राहिलं.
धन्यवाद.